चारधामपैकी एक धाम म्हणजे द्वारकाधीश धाम. त्याचप्रमाणे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग नागेश्वर, बेट द्वारका आणि आजूबाजूची पर्यटन स्थळे तुम्हाला हे सगळं एकाच ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी आहे दिलीप आणि आपण बघत आहात MD ब्लॉग्स. आता वाजले आहेत रात्रीचे 10 आणि आपण आता हॉटेलमधून चेकआउट करून निघत आहोत आपली सोमनाथवरून द्वारका बस पकडायला, जिचा टायमिंग आहे रात्री 10:30चा. ही बस आपल्याला 5 ते 6 तासामध्ये द्वारकाला पोहोचवते. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे द्वारकाधीश मंदिराच्या गेटजवळ. आता आपण इथे हॉटेल्स वगैरे बघूया आणि हॉटेल्स वगैरे बघितल्यावर मग दर्शन करायला जाऊया. मित्रांनो, आता आपण द्वारकाला पोचलेलो आहोत आणि इथे आपण रूम्स किंवा होमस्टे वगैरे शोधत आहोत. पण आता सीझन फुल असल्यामुळे इथे आपल्याला काही अवेलेबल भेटत नाही आहेत आणि जे अवेलेबल आहेत त्यांचे रेट जास्त आहेत. तर तुम्ही जर या सीझनला जर येत असाल तर ऑलरेडी बुकिंग करूनच या. सोमनाथपेक्षा आपल्याला हॉटेल वगैरे शोधायला जास्त टाईम लागला, पण बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर आपल्याला आपल्या बजेटमध्ये इथेही हॉटेल आपल्याला भेटलं आहे. आपण आता फ्रेश वगैरे होऊन निघालो आहोत, तर थोडाफार नाश्ता करूया आणि लगेचच जाऊया दर्शनासाठी. सगळ्यात पहिला मित्रांनो, आपण आता बस बुक करूया आणि इथे बघू शकता आपण की कोणते कोणते लोकेशन आहेत ते. मित्रांनो, आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आपण बस बुकिंग पण केलेली आहे. तर इथे बसचे चार्जेस 150 आहेत. ते आपल्याला 4 लोकेशन फिरवते. तर आपल्याला सकाळची बस मिस झाली होती, त्याच्यामुळे आपण दुपारची बस केलेली आहे. तर बसचा टाईम सकाळी 8 ते 1:30 असतो आणि दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ते 5 तासामध्ये 4 लोकेशन कवर करतात. तर आता आपण दुपारची बस बुक केलेली आहे आणि तोपर्यंत आपल्याकडे टाईम असल्यामुळे आपण बाकीचे स्पॉट कवर करत आहोत. मित्रांनो, आपलं पहिलं लोकेशन असणार आहे गोमती घाट. भाविकांची अशी श्रद्धा आहे की गोमती नदीच्या पवित्र पाण्यात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती भेटते. घाटाच्या परिसरात शिव मंदिर, लक्ष्मी मंदिर तसेच भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेले छोटी छोटी मंदिरे आहेत. चला मग मित्रांनो, आपलं नेक्स्ट लोकेशन असणार आहे बडकेश्वर महादेव मंदिर. नमस्कार गाईज, आता आपण आलो आहे बडकेश्वर महादेव मंदिरच्या इथे. मित्रांनो, हे आहे बडकेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर अरबी समुद्राच्या अगदी लहानशा टेकडीवर वसलेले आहे. निसर्ग आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम आपल्याला येथे पाहायला भेटतो. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. येथील शिवलिंग नैसर्गिकरित्या समुद्रात सापडलेले आहे असे मानले जाते. दरवर्षी पावसाळ्यात आणि मोठ्या भरतीच्या वेळी समुद्र स्वतःहून महादेवाचा जलाभिषेक करतो. द्वारका शहरात सूर्यास्त पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण मानले जाते. मित्रांनो, आपण बघू शकता की बडकेश्वर महादेव मंदिराच्या बॅक साईडलाच द्वारका लाईट हाऊस आहे. चला मग मित्रांनो, आता आपण थोडंफार जेवूया आणि लगेचच निघूया. आपली दुपारी 2ची बस आहे ती पकडायला. नमस्कार मित्रांनो, तर आपली आता बस आलेली आहे आणि हीच ती बस आहे जी आपल्याला 150 रुपयामध्ये 4 स्पॉट करवते. चला बघूया पहिला स्पॉट काय असेल. मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या स्पॉटवर उतरलो आहे आणि पहिला स्पॉट आहे आपलं रुक्मिणी मंदिर. हे मंदिर मुख्य द्वारकाधीश मंदिरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचे मंदिर एकत्र नसून रुक्मिणीचे मंदिर मुख्य शहराबाहेर का आहे यामागे एक रंजक कथा सांगितली जाते. तर चला जाणून घेऊया यामागची खरी स्टोरी काय आहे ती. एकदा श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दुर्वासा ऋषींना आपल्या महालात भोजनासाठी घेऊन जात होते. ऋषींची अट होती की श्रीकृष्ण आणि रुक्मिणी रथ ओढतील. रथ ओढताना रुक्मिणीला खूप तहान लागली. श्रीकृष्णाने आपल्या पायाच्या अंगठ्याने जमीन दाबून तिथे गंगा प्रकट केली
आणि रुक्मिणीने आपली तहान भागवली. परंतु घाईघाईत रुक्मिणीने दुर्वासा ऋषींना पाणी विचारण्याचे टाळले. यामुळे क्रोधित होऊन दुर्वासा ऋषींनी रुक्मिणीला शाप दिला की ती तिच्या पतीपासून दूर राहील. म्हणूनच रुक्मिणीचे मंदिर श्रीकृष्णाच्या मंदिरापासून वेगळे आहे. द्वारकाच्या या मंदिरात जलदान करण्याचा विशेष महत्त्व मानले जाते. दुर्वासा ऋषींच्या शापामुळे येथील परिसरात गोड पाणी मिळणे कठीण होते. म्हणून आजही भाविक येथे पाणीदान करून पुण्य मिळवतात. मंदिराच्या आतमध्ये आल्यावरती पंडित इकडची माहिती सांगतात. के द्वार में जाकर प्रस्तुत करेंगे और जब सामने उतरो तो वहाँ जल का प्रसाद है। यहाँ पानी पीने का महिमा है और मंदिर के पूरी परिक्रमा करना है। और दूसरा नंबर का कार्य ये मंदिर में जल अपना पितरों के लिए दान करते हैं। यहाँ जो जल का दान करते हैं तो ऋषि दुर्वासा जी को श्राप है, ये भूमि में पाताल तक खारा पानी है, पीने योग्य मीठा पानी मिले नहीं। हम पितरों को पीछे 3 चीज देते हैं जिन्हें धर्म में बताते पिंड, पानी और श्राद्ध। तो बिहार में गया जी में श्राद्ध करते हैं, बद्रीनाथ में ब्रह्म का पानी पिंडदान करते हैं, द्वारिका मोक्ष धाम में रुक्मणी देवी को मंदिर में यहाँ जल अपना पितरों के लिए देते हैं। यहाँ पूरे दिन का पानी अपना परिवार की ओर से दान करो, जिसका 1000 रुपया होता है। कोई आधा टैंकर जल का दान करे तो 500 रुपया और 21 घड़ा का 200 रुपया होता है। दर्शन के बाद एक बार नहीं 100 बार अंतर से आपका इच्छा हो कि जल का दान देना हो तो ही काउंटर पर दान करना। यहाँ से कुमकुम और रुक्मणी जी का प्रसाद मिले। जब सामने उतरो तो वहाँ जल पीना, यहाँ पानी पीने का महिमा है और मंदिर का परिक्रमा लगाना। माता रुक्मणी देवी सौभाग्य की दातिनी कहते हैं। यहाँ पुष्पवास, पिटारी, वस्त्र, कपड़ा, निशानी लेके आते हुए यहाँ पे चढ़ाते। रुक्मणी पत्र आप किसी को भी लेना हो तो बाहर मिलेगा, वहाँ से लेंगे। आपलं सेकंड लोकेशन आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. मित्रांनो, प्रत्येक बसमध्ये एक टूर गाईड असतो. आणि तो आपल्याला सगळ्या लोकेशनची माहिती देत असतो. नंबर का स्थान नागेश्वर महादेव। गुजरात में 2 ज्योतिर्लिंग, एक सोमनाथ और एक नागेश्वर। माता पार्वती ने और शिव जी ने नाग और नागिन के रूप में अवतार लिया। दारुक नाम का राक्षस का संहार किया, नागेश्वर कहा गया। 5 करोड़ रुपया डाल के गुलशन कुमार ने नागेश्वर मंदिर नया बनाया। मोबाइल ले जा सकोगे, चप्पल मंदिर के पास उतारना है। नागेश्वर ज्योतिर्लिंग हे द्वारका शहरापासून सुमारे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या समोरच भगवान शिव यांची 25 फूट भव्य मूर्ती आहे. शिवपुराणानुसार नागेश्वर ज्योतिर्लिंगाला दारुकावन असेही म्हटले जाते. असे मानले जाते की दारुका नावाच्या राक्षसीने दारुकावनात अत्याचार केले. त्यावेळी भगवान शिव प्रकट झाले आणि भक्तांचे रक्षण केले. त्यानंतर येथे ज्योतिर्लिंग प्रकट झाले. मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला देवी मातेची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळेल. मंदिराच्या बाहेर पडल्यावर आपल्याला सुंदर अशी शिव आणि पार्वती यांची मूर्ती पाहायला भेटते आणि त्याचबरोबर बाजूला सुंदर असे शनिदेव मंदिरही आहे. मित्रांनो, आपलं थर्ड लोकेशन असणार आहे गोपी तलाव. गोपी तलाव द्वारकापासून साधारण 20 ते 25 किलोमीटर अंतरावर बेट द्वारकाकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. या तलावाला धार्मिक महत्त्व खूप जास्त आहे. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्ण वृंदावन सोडून द्वारकेला आले तेव्हा गोपी त्यांना भेटण्यासाठी येथे आल्या होत्या. येथेच त्यांनी श्रीकृष्णासोबत अंतिम रासलीला केली आणि स्वतःला या मातीत विलीन केले. या तलावातील माती पिवळ्या रंगाची असून तिला गोपीचंदन असे म्हटले जाते. भाविक हे चंदन कपाळावर लावतात. ही माती अत्यंत पवित्र मानली जाते. मित्रांनो, आपलं नेक्स्ट लोकेशन असणार आहे बेट द्वारका. पूर्वी भाविकांना बेट द्वारका येथे जाण्यासाठी बोटीची वाट पाहावी लागत असे, ज्यामध्ये बराच वेळ जायचा आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणेही कठीण असायचे. परंतु आता सुदर्शन सेतूमुळे भाविक कोणत्याही वेळी स्वतःच्या वाहनाने काही मिनिटातच मंदिरात पोहोचू शकतात.
बेट द्वारकामध्ये कॅमेरा किंवा मोबाईल अलाउड नसल्यामुळे इथे पुरेसे शूट घेता आले नाही. नमस्कार मित्रांनो, आता आपलं बेट द्वारका दर्शन झालेलं आहे. आता आपलं लास्ट स्पॉट फक्त द्वारकाधीश धाम राहिलेलं आहे, जे 4 धामपैकी एक आहे. या व्लॉगमध्ये मित्रांनो आपलं संपूर्ण ट्रिप पूर्ण झालेली आहे. आपण द्वारकामध्ये आलात तर कुठे कुठे फिरू शकता याची संपूर्ण माहिती या व्लॉगद्वारे देण्यात आली आहे. चला आता हॉटेलवर जाऊन थोडा आराम करूया आणि सकाळी निघूया पुढच्या प्रवासाला. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आता आपण निघालो आहे घरी जायला आणि आपली तिकीटही कन्फर्म झाली नाही आहे. त्यामुळे बघूया आता आपल्याला कुठली ट्रेन भेटते आणि कसं आपण जाऊ शकतो. आता आपण द्वारका स्टेशनवरनं बस पकडली आहे ओखाला जायसाठी. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे ओखा स्टेशनला आणि आपली ट्रेन जी आहे सौराष्ट्र एक्सप्रेस ती आता प्लॅटफॉर्म नंबर 1ला लागलेली आहे आणि ही ओखा स्टेशनवरनं 11 वाजता सुटते. मित्रांनो, आता आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला. पण परतीचा प्रवास करताना आपल्याला सीट कन्फर्म नसल्यामुळे पुन्हा एकदा जनरलने प्रवास करावा लागत आहे. पण जनरलने प्रवास करताना पूर्ण ट्रेन खाली भेटली आहे. आपण बघू शकता इथे अशी पूर्ण ट्रेन खाली भेटण्यासाठी नशीबच लागतं. मित्रांनो, आता आपण वसई स्टेशनला पोहोचलो आहोत. इथे आपली जर्नी कंप्लीट होते. तर तुम्ही कधी सोमनाथ आणि द्वारकाला यायचा प्लॅन बनवत असाल तर हा व्लॉग नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मदतही भेटेल. आणि जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.